वेलकम टू ब्रिज कोर्स. आज आपण इयत्ता 9वी साठी इंग्लिश विषयासाठी ऍक्टिव्हिटी 28 पाहणार आहोत. वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. माझ्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. अगोदरच्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. लेट्स स्टार्ट ऍक्टिव्हिटी 28. लँग्वेज ऍक्टिव्हिटीज टू इन्क्रीज व्होकॅब्युलरी. लर्निंग आउटकम्स. Objective: first, to increase the vocabulary of the student. Second, to create interest in English language. Third, to frame more language activities. Instruction for teachers and parents: help students to use other words. Second, encourage to make more language activities. Third, create interest in the mind of student. Fourth, to take more practice of language games. आता विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी, इंग्लिश विषयातला इंटरेस्ट वाढवण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करायची आहे आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे नवीन शब्द शोधून त्याचे अर्थ सुद्धा जाणून घ्यायचे आहेत. यातून फक्त विद्यार्थ्यांचा इंग्लिश विषयातील व्होकॅब्युलरी वाढवणं, त्यातला इंटरेस्ट जागवणं हा एवढा उद्देश आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. See carefully how to make word chain. आता विद्यार्थ्यांनी इथं वर्ड चेन कशी बनवायचे हे काळजीपूर्वक पाहायचं आहे. रिमेंबर डिफरंट वर्ड्स यूज इन वर्ड चेन. विद्यार्थ्यांनी वर्ड चेन मध्ये वेगवेगळे शब्द वापरायचे आहेत. डोंट रिपीट सेम वर्ड. एकच शब्द परत परत वापरायचा नाही. मेंटेन द लेंथ ऑफ वर्ड चेन. आणि वर्ड चेनची तुमची जी लेंथ आहे, समजा एका वर्ड चेन मध्ये तुम्ही 5 शब्द घेतला किंवा 6 घेतला तर ती लेंथ तुम्ही मेंटेन करायची आहे. लर्निंग ऍक्टिव्हिटी. इन वर्ड चेन स्टुडंट मेक चेन ऑफ वर्ड. इन दॅट यू हॅव टू यूज न्यू वर्ड्स बट इट्स स्पेलिंग शुड बी स्टार्टेड फ्रॉम द लास्ट लेटर ऑफ द फर्स्ट वर्ड. इफ यू आस्क टू यूज ओनली नाउन यू हॅव टू मेक वर्ड चेन ऑफ नाउन. आता विद्यार्थ्यांनी नाउन एखादी वर्ड चेन तयार करायची. पहिला एखादा जो शब्द दिलेला असेल त्यातला शेवटचं अक्षर घेऊन नवीन शब्द लिहायचा. त्या नवीन शब्दाचा शेवटचा अक्षर घेऊन तिसरा शब्द लिहा. तिसऱ्या शब्दातला शेवटचा अक्षर घेऊन पुढचा शब्द नवीन शोधायचा आहे. आणि इथं जर तुम्हाला फक्त नाउन चेन, जर नाउनची वर्ड चेन तयार करायला सांगितले असेल तर सगळे शब्द तुमचे नाउनच आले पाहिजेत. इफ यू से टू यूज ओनली ॲडजेक्टिव्ह यू हॅव टू यूज ओनली ॲडजेक्टिव्ह इन वर्ड चेन. जर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह घेऊन वर्ड चेन तयार करायला सांगितले असेल तर सगळे शब्द तुमचे ॲडजेक्टिव्हच आले पाहिजेत. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, नाउन म्हणजे नाव. इफ देर इज यूज ऑफ रँडम वर्ड्स यू कॅन फ्रेम ॲज युअर विश. आता तिथं कुठलीही तशी जर सूचना नसेल तर मात्र तुम्ही कुठलेही तुमच्या मनाचे शब्द घेऊ शकता आणि वर्ड चेन कंप्लीट करू शकता. इथं मी तुमच्यासाठी नाउन वर्ड चेन तयार करून दाखवलेली आहे, एक ॲडजेक्टिव्ह वर्ड चेन केलेली आहे आणि एक व्हर्ब वर्ड चेन तयार केलेली आहे. आता हे काही तुम्ही वहीत लिहायचं गरज नाहीये. हे काही तुमच्या जादाच्या माहितीसाठी मी तुम्हाला इथं फक्त तुम्हाला सांगणार आहे. नाउन वर्ड चेन कशी असते तर एका चेनमध्ये तुम्ही सगळे नाउनच सिलेक्ट करायचे आहेत. समजा मी पहिला शब्द क्वीन घेतला तर क्वीनचा शेवट हा एन होतो. एन पासून सुरू होणारा दुसरा शब्द नेचर. नेचर हा ई न एंड होतो. ई न सुरू होणारा नवीन शब्द आहे अर्थ. अर्थ हा एच न संपतो. एच पासून हॉल आणि यल पासून परत लेक. क्वीन, नेचर, अर्थ, हॉल, लेक हे सगळे नाउन आहेत. ही झाली तुमची नाउन वर्ड चेन झाली. आता दुसरी एक दाखवलेली आहे तर तुम्हाला साल्ट. SALT. टी न वर्ड संपतो. टी न सुरू होणारा दुसरा शब्द आहे ट्री. ट्री हा ई न संपतो. ई न सुरू होणारा नवीन शब्द आहे आयलीड. आयलीड हा डी न संपतो. डी न सुरू होणारा नवीन शब्द आहे डॉक्टर. डॉक्टर DOCTOR आर न संपतो. आर न संपतो म्हटल्यावर नवीन शब्द आर न सुरू करायचा आहे, तो आहे रूम. ह्या वर्ड चेन मधले सुद्धा सगळे जे तुमचे शब्द आहेत ते हे सगळे नाउन आहेत, हे लक्षात घ्या. नाउन वर्ड चेन ही
याची 2 एक्झाम्पल्स मी इथं तुम्हाला दाखवलेली आहेत. हे तुमच्या ऍक्टिव्हिटी सोडून मी थोडीशी जादा माहिती दिलेली आहे. सेकंड, ऍडजेक्टिव्ह, वर्ड चेन. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आता इथं पहिला शब्द घेतलेला आहे नॅरो. नॅरो हा डब्ल्यू न संपतो. नवीन शब्द सुरू होतो वाईड. ई न संपतो वाईड हा शब्द. नवीन शब्द सुरू करायचा आहे ई न, इझी, EASY. वाय हा शेवटचा शब्द आहे, अक्षर आहे आणि वाय न सुरू होणारा नवीन शब्द आहे यंग, YOUNG. जी हा लास्ट लेटर आहे, त्यानं सुरू होणारा नवीन शब्द आहे ग्लोबल. आता दुसरं एक्झाम्पल पहा, स्मॉल. आता इथं SMALL इथं यल न चालू होणारा नवीन शब्द आहे लार्ज. लार्ज संपतो ई अक्षर लेटरनं. ई न सुरू होणारा नवीन शब्द आहे इक्वल. इक्वल मधला शेवटचा अक्षर आहे यल. यल न चालू होणारा नवीन शब्द आहे लॉंग आणि लॉंग LONG जी न संपतो, त्यामुळे नवीन शब्द सुरू होईल जी न, गुड. आता जसं नाउनची तयार केली, ऍडजेक्टिव्हची एक वर्ड चेन तयार केली, तसं आपण व्हर्बची सुद्धा करू शकतो. सगळे आपण व्हर्बच घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. पहिला शब्द समजा तुम्हाला लाफ दिला असेल, LAUGH, लाफ. लाफ दिला असेल तर एच चालू, एच न शेवट होतो. एच न सुरू होणारा नवीन शब्द आहे हिअर. आर न संपतो हिअर हा शब्द. आर न सुरू होणारा नवीन शब्द आहे रेज. तो ई न संपतो. ई न सुरू होणारा नवीन शब्द आहे एडिट. तो टी न संपतो. टी न सुरू होणारा नवीन शब्द आहे टेक. आता दुसरे एक्झाम्पल बघूया, कीप. KEEP. पी न लास्ट शेवटचा अक्षर येतं पी. पी न सुरू होणारा नवीन शब्द आहे पेंट. त्याच्यानंतर टू पेंट म्हणजे रंगवणे, आणि नुसता पेंट म्हटलं की रंग असा अर्थ येतो. टी न तुमचा हा शब्द संपतो. नवीन शब्द टी न तयार होतो टेल. TELL. यल न हा शब्द संपतो, म्हणून नवीन शब्द घ्या LAY, ले. आणि त्याच्यानंतर यान, YAWN. अशा रीतीने आपण ह्या 3 वर्ड चेन पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला तिथं स्पेसिफिकली सांगितलं असेल की तुम्ही नाउन वर्ड चेनच तयार करा, तर सगळे नाउनच घ्या. ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन तयार करायला सांगितले तर सगळे ऍडजेक्टिव्हच घेणं भाग असतं तुम्हाला. व्हर्बची वर्ड चेन तयार करायला सांगितली तर सगळे व्हर्बच घ्या. तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्ही हे तुमच्या रेग्युलरच्या वहीतल्या ऍक्टिव्हिटी बुक मध्ये मात्र जे तुम्हाला इथं दिलेले प्रश्न आहेत ते तिथं सॉल्व्ह करा. आपला ब्रिज कोर्स काही दिवसात पूर्ण होईल. जर तुम्हाला माझ्याकडून आणखीन कुठलं नॉलेज हवं असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते व्हिडिओ करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी ऑर डेमो. टीचर टेक अ वर्ड चेन फॉर एक्सप्लेनिंग or solve it for students. Example, it. The last letter of the word is T. You use other word which start from T. आता इट हा शब्दातला शेवटचा अक्षर टी येतं. टी न सुरू होणारा नवीन शब्द टी, टायगर. इट हॅज लास्ट लेटर आर. यू यूज अदर वर्ड विच स्टार्ट फ्रॉम आर. आणि टायगरचा शेवटचा अक्षर येतं आर आणि आर न सुरू होणारा तुम्ही नवीन शब्द लिहायचा आहे. जसं की इथं दिलेलं आहे रन. RUN, रन. इट हॅज लास्ट लेटर यन. त्याचं शेवटचा अक्षर आहे यन. यू यूज अदर वर्ड विच स्टार्ट फ्रॉम यन. यन सुरू होणारा नवीन शब्द कोणता आहे तर नोस, NOSE. इन दिस वे वी यूज लास्ट लेटर इन नेक्स्ट वर्ड फॉर द फर्स्ट लेटर ऑफ द न्यू वर्ड. आता इथं दिलेलं आहे EAT, इट. इटचा शेवटचा अक्षर टी आहे. टी न चालू होणारा नवीन शब्द आहे टायगर, TIGER. आर न संपतो हा. आर न सुरू होणारा नवीन शब्द आहे रन, RUN. यन न सुरू होणारा नवीन शब्द आहे नोस, NOSE, नोज. ई न सुरू होणारा नवीन शब्द आहे इझी, EASY. जनरली यूज 4 वर्ड्स. आता तुम्ही इथं जरी चेन ही मोठी दाखवलेली असेल तरी 4 शब्द नवीन त्याच्यात ऍड केले तर एक वर्ड चेन तयार होते आणि 4 शब्द वापरले जातात असं सांगितलेलं आहे. आता प्रॅक्टिससाठी इथं नवीन शब्द दिलेले आहेत बघा. क्लाउड, CLOUD. डी न शेवट होतो. नवीन शब्द डक, DUCK, डक. डी न चालू होतो.
के न संपतो हा शब्द म्हटल्यावर नवीन शब्द के न चालू होणारा घ्या, KITE. नेक्स्ट इन हा शब्द संपतो म्हणून नवीन शब्द इन चालू होणारा ईगल घेतलेला आहे, EAGLE. इथं इन हा वर्ड संपतो, नवीन शब्द इन सुरू होणारा एलिफंट, ELEPHANT. इथं बघा प्रत्येक शब्द हा नवीन आहे, कुठलाही शब्द रिपीट झालेला नाही. आता तुम्ही काळजीपूर्वक जर ही वर्ड चेन बघितले तर ह्या वर्ड चेन मध्ये क्लाउड, डव, काइट, ईगल, एलिफंट हे सगळे नाउन आहेत. इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला इट, रन हे तुम्हाला वर्ब मिळतील आणि टायगर, नोज हे तुम्हाला नाउन मिळतील. ही तुमच्या इच्छेनुसार निवडलेली आहे आणि इथं मात्र सगळे तुम्हाला नाउन दिसतील. अशा रीतीने तुम्ही जर काळजीपूर्वक जर एखादी वर्ड चेन तयार करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. हे तुमचं व्होकॅब्युलरी वाढवण्याचं एक चांगलं माध्यम होतं. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी और पॅरलल ऍक्टिव्हिटी. आता इथं काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला वर्ड चेन तयार करायचे. तर चला पाहूया कशी वर्ड चेन तयार होती. मेक ए वर्ड चेन. आता इथं पहिल्या दोन आहेत इट आणि क्लाउड, ह्या दोन वर्ड चेन सॉल्ड ऍक्टिव्हिटी मधल्या आहेत किंवा डेमो ऍक्टिव्हिटी मधल्या आहेत. त्या सुद्धा मी इथं लिहून घेतलेल्या आहेत, कारण हे संपूर्ण ह्या 7 तुम्ही सोडवल्या की तुमचा ही ऍक्टिव्हिटी वहीत लिहिण्यासाठी पूर्ण होईल. थर्ड बघूया आपण, विंड. आता विंड WIND, डी न शेवट होतो, डी न सुरू होणारा नवीन शब्द आहे डॉग, DOG डॉग. जी न सुरू होणारा गर्ल, GIRL. यल न शेवट होतो, यल न नवीन सुरू होणारा शब्द आहे लायन. नेक्स्ट यन संपतो हा शब्द, यन सुरू होणारा नवीन शब्द आहे नेस्ट. तसं फोर्थ पहिला शब्द आहे स्टार, STAR. आर न इथं पहिला शब्द संपतोय, मग तुम्ही काय करायचं आहे की आर न सुरू होणारा नवीन शब्द शोधायचा आहे, तो आहे रोज, ROSE रोज. ई न सुरू होणारा इयर, आर न इथं संपतो हा शब्द, लास्ट लेटर आर येतं म्हटल्यावर तुम्ही नवीन शब्द घ्या रिंग. जी न संपणारा, जी न हा शब्द संपतो त्यामुळे जी न सुरू होणारा नवीन शब्द आहे ग्रास. फिफ्थ वाय, वाय न सुरू होणारा नवीन शब्द आहे याक. के हा शेवटचं लेटर येतं, के न नवीन सुरू होणारा शब्द आहे किंग. जी हे शेवटचं लेटर आहे, जी न सुरू होणारा नवीन शब्द आहे गोट. आणि इथं टी हे शेवटचं लेटर येतं, टी न सुरू होणारा नवीन शब्द आहे टॉय. सिक्स्थ इंडियन, यन हा शब्द संपतो, यन न सुरू होणारा नवीन शब्द आहे नेक. के न सुरू होणारा नवीन शब्द आहे की. वाय न इथं शेवटचं लेटर येतं, वाय न सुरू होणारा नवीन शब्द आहे इयर. आणि आर न सुरू होणारा नवीन शब्द आहे रॅट. सेवेंथ ब्रेव, इन हा शब्द संपतो, इन या लेटरनं सुरू होणारा नवीन शब्द आहे एक. जी हे शेवटचं लेटर आहे, जी न सुरू होणारा नवीन शब्द आहे गॉड, GOD गॉड. डी हे शेवटचं लेटर आहे, डी या लेटरनं सुरू होणारा नवीन शब्द आहे डॉल. यल हा इथला शेवटचं लेटर आहे, यल न सुरू होणारं नवीन शब्द आहे लेग. इव्हॅल्युएशन. चेक गिव्हन एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस. Ask the student to frame such types of more examples and check them. शिक्षकांनी काही अजून प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स द्यायचे आहेत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी अशी आणखीन वर्ड चेन तयार करायचे आहेत. जर तुम्हाला तुमच्या इच्छेने नवीन काही करायचे असतील तर तुम्ही करू शकता, किंवा मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला नाउन वर्ड चेन दाखवलेली आहे, ऍडजेक्टिव्हची एक वर्ड चेन दाखवलेली आहे आणि वर्बची दाखवलेली, ती सुद्धा उदाहरणं तुम्ही इव्हॅल्युएशन मध्ये लिहिला तरी सुद्धा चालू शकतं. किंवा अगदी सोपं आहे, तुमच्या मनाचा कुठलाही शब्द घ्या आणि वर्ड चेन करा. असे एक 3-4 एक्झाम्पल्स तुम्ही ऍड करून इव्हॅल्युएशन कम्प्लीट करू शकता. तुमच्या इच्छेनुसार हे करू शकता. जर तुम्हाला QR कोड वापरून सुद्धा बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. 8वीच्या पुस्तकातील पेज नंबर 58 वर तुम्हाला वर्ड चेन्स दिलेले आहेत आणि तिथं सुद्धा जाऊन तुम्ही नवीन शब्द बघू शकता, माहिती जाणून घेऊ शकता. May I take or today I learned. Student enjoy word chain language game. Student increase their vocabulary. Students can frame more word chain. आणि अशा रीतीनं
विद्यार्थ्यांनी वर्ड चेन बनवण्याचा आनंद घेतलेला आहे आणि त्यांची व्होकॅब्युलरी सुद्धा वाढलेली आहे. अशा प्रकारे आज आपण ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.